मित्रांनो, आज आपण वरवंड येथील 26 फाटा या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की उष्णतेची दाहकता वाढली। हा तालुका पिण्याचं पाणी अगोदरच विकत घेऊन पितोय। एखादा अपवादात्मक शेतकऱ्याचं घर असेल की त्याला रानातली विहीर असेल, तिथं बोर असेल, त्याचं तो पाणी घेतोय, पण जवळपास बहुतांश गावकरी पाणी रोज विकत घेतात आणि विकत घेऊनच पितात। आत्ता तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की प्यायला पाणी विकत, पण जनावरांना पिण्याच्या पाण्याची, शेतीला पिण्याच्या पाण्याची समस्या झालेली आहे। ज्या विहिरींनी, बोरवेलनी पाणी आहे तिला वीज मिळत नाही आणि हा तालुका आता कुणाकडे जाऊन न्याय मागेल असा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पण तालुक्यातील राजकारणातला गटतट हा नेहमी असतोच, म्हणून काही राजकीय मान्यवरांचे जे काही सहकारी आहेत, जे भक्त आहेत, ते असं सांगतात इंदापूर तालुक्यामध्ये पाणी आणण्यासाठी एक विद्यमान मंत्री आणि माजी आमदार, माजी मंत्री हे रस्त्यावर उतरतात, पण दौंड तालुका त्या मानाने अतिशय चांगला आहे। आज आपल्याबरोबर शेतकरी आहेत। काय काका तुमचं नाव? गोपीनाथ दशरथ दिवेकर। गोपीनाथ दशरथ दिवेकर हे वयोवृद्ध शेतकरी आपल्याकडे आहेत। आपण इथुल्या पाण्याची आणि ह्या फाटा क्रमांक 26 ची परिस्थिती त्यांना विचारू। काका, काय म्हणायचंय तुम्हाला? शोका पाणीच राहिलं नाही, जनावरांना पाणी नाही, जनावरांना नाही, परत माणसाला पाणी नाही, सगळं विकत पाणी। ह्या कॅनलला जे पाणी येतं ते पाणी पिण्याच्या लायकीचं आहे की कसं आहे? पिण्याच्या लायकीचं आहे, पण त्यातली त्यात फिल्टर करून आम्ही वापरतो। कॅनलला पाणी किती वेळ आलं होतं? आता कॅनलला जवळजवळ 3 महिने झालं पाणी आलेलं। आणि ते किती वेळ आलं होतं? ते 8 ते 9 दिवस आलं होतं फक्त। त्याचा वापर तुम्हाला काय झाला का? वापर झाला, मला काय म्हणायचं, वापर झाला किती महिन्यापूर्वी? 3 महिन्यापूर्वी। ना आहे की मित्रांनो, 3 महिन्यापूर्वी या कॅनलला बेबी कॅनलचं पाणी आलं होतं। आता वास्तविक पाहता बेबी कॅनलचं जे पाणी आहे ते हिरवगार, ते खरं पाणी मुळामुठ्यातल्या पुण्यातल्या संडासचं, आंघोळीचं, तिथल्या रासायनिक कारखानेदारीचं जे नदीतून वाहतं ते मुंडवा जॉकमधून उचलतात आणि ते पाणी उचलून बेबी कॅनलमध्ये आपल्या दौंड तालुक्याला येतं। ते पाणी आपल्याकडं सुव्यवस्थित व्हावं म्हणून तुम्ही पहा, हा दोन्ही बाजूने कॅनल बांधलेला आहे। ह्याला अस्थिरीकरण म्हणतात। याच्यासाठी सरकारकडून 120 कोटी अधिक रुपये खर्च केले आणि ते कशासाठी केलेत की हे घाण पाणी आमच्या तालुक्यात व्यवस्थित यावं म्हणून। ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे खडकवासला कॅनलचा एक जुना पाट आहे, तो मुळामुठेच्या पेक्षाही अतिशय उत्तम। तो खडकवासल्यातून शुद्ध स्वच्छ पाणी इंदापूरपर्यंत नेतो, पण त्या कॅनलचं पाणी आम्हाला इथपर्यंत मिळावं म्हणून कोणी आता यथोचित प्रयत्न करीत नाहीत, करतात ते तुम्हाला घाण पाणी मिळावं म्हणून। आपल्याबरोबर दुसरे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी करतो। आपलं नाव काय दादा? नमस्कार, मी निलेश अशोक टिंगले, हे शेतकरी आहेत। वरवंड, मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे। सध्याची परिस्थिती पाहता 2 दिवसापूर्वी दौंड तालुक्यामध्ये एक काही अंधभक्त राजकीय पोस्ट करत आहेत की आमचा दौंड तालुका पाणीदार। मुद्दा काय आहे की आमचा दौंड तालुका पाणीदार, तुमचा दौंड तालुका पाणीदार कसा हे तुम्ही दाखवून द्या। पहिली गोष्ट काय आहे की तुमचा दौंड तालुका पाणीदार कसा हे तुम्ही अंधभक्तांना दाखवून द्या। हा जो आपण उभा राहिलोय का बाप्पू, हा कॅनल बेबी कॅनल ही 26 फाट्याची ओढ्यामध्ये पाणी सोडण्याची वितरिका आहे। तर बाप्पू, हा कॅनल याच्यासाठी कमीत कमी शासनाने एक 125 कोटी रुपये या कॅनलसाठी खर्च केलेला आहे। 125 कोटी खर्च केलाय शासनाने, परंतु या कॅनलला 125 कोटी खर्च केल्यानंतर बेबी कॅनलचं पाणी फक्त एकदाच आले आणि ते पण पुरेपूर शेतकऱ्यांच्या शेतात गेलं नाही। आम्ही शेतकरी खोटं बोलणार नाही किंवा कुठली तरी राजकीय हे करायचंय, काहीतरी राजकीय स्वार्थासाठी करताय असं नाही। आम्ही सर्वसामान्य शेतकरी आहे आणि आमची उपजीविका ही शेतीवरतीच होती। या कॅनलला 12 महिन्यात फक्त घाण पाण्याचं एक आवर्तन आलं आणि ते पण शेतकऱ्यांच्या शेतात गेलं नाही। या 125 कोटीत फक्त ठेकेदारांची घरं भरली गेली। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा विषय ते सांगतात, ज्या पाण्यासाठी अट्टहास केलेला आहे, 125 कोटी अधिक रुपयांचा खर्च केलेला आहे, तो शेतकऱ्यांच्या कामी आलेला नाही, तर जगवले ठेकेदार आणि कमिशनवरचे अधिकारी। यामागे कोणी असतील
जे आणि थोडक्यात पडद्याआडचे सूत्रधार त्यांची घडामोडी वेगळीच. आपण दुसरे एक शेतकरी आहेत. राहिला मुद्दा की दौंड तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील मंत्री असतील किंवा आमदार असतील हे पाण्यासाठी रस्त्यावरती उतरतायत. तर बापू, माझ्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी गोड्या पाण्याचं आवर्तन हे इंदापूरला सुटलं. तर आज कमीत कमी आम्हाला पण जायचं मेचा 28 तारीख आहे, पाण्यासाठी चाललंय. जून लागतोय. पूर्वी शेतीसाठी गोड्या पाण्याची कमीत कमी 4 आवर्तन यायची. यंदा ते पण इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी वादविवाद घालून आम्ही गोड्या पाण्याचं 1 आवर्तन सोडून घेतलंय. तर परिस्थिती अशी आहे की त्या गोड्या पाण्याचं 8 दिवसाच्या आवर्तनाने दौंड तालुका पाणीदार झाला नाही. एकच मिनिट साहेब, आपण तुम्हाला थांबू. दादा, आपलं नाव काय? हे तुकाराम शेळके म्हणून शेतकरी आहेत. आता नुकतं ते दूध घालून आले आहेत. आपण यांना विचारू की या कॅनॉलला पाणी आलं होतं का? एकदा आलं होतं. ते किती महिन्यापूर्वी? गेल्या महिन्यात. या पाण्याचा वापर शेती सोडून दुसरीकडे करता येतो? या पाण्याचा उग्र वास येतो, पाण्याचा रंग काळा. ही काळ्या पाण्याची शिक्षा आहे का आपल्या शेतकऱ्याला? तुम्हाला काय म्हणायचं, इथं कसलं स्वच्छ पाणी यावं का काळं पाणी तुम्हाला बारमाही मिळावं? स्वच्छ पाणी. मित्रांनो, हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना काय हवंय? शेतीसाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा. या दौंड तालुक्यामध्ये पुनर्वसन केलं गेलं. पुनर्वसनची असंख्य कुटुंब इथं वसवली. त्यांना आमच्या भूधारकांच्या शेतीच्या जमिनी दिल्या. शेतीच्या जमिनीमध्ये पुनर्वसन स्थापित झालं. पुनर्वसनवाल्यांच्या जागेवरती धरणं झाली, पण त्या धरणाचं पाणी आम्हाला नाही. आम्हाला मिळतंय पुण्याचं मूलमूत्र आणि रासायनयुक्त पाणी, आणि ते पाणी सुद्धा वेळेवर येत नाही. आणि आमच्याकडे असा टाहो फोडला जातोय की दौंड तालुक्याला पाणी वेळेवर मिळत आहे. आपलं नाव काय दादा? संजय विठ्ठल दिवेकर. काय तुम्हाला सांगायचं कॅनॉलच्या पाण्याच्या संदर्भात? कॅनलच्या पाण्याचं काय, आमचं क्षेत्र तलावामध्ये गेलेलं आहे 5 एकर, सांडव्यात गेले 18 एकर. पण आम्हाला पाणी बघायला मिळत नाही त्यातलं. अतिशय धक्कादायक बातमी आहे की ज्यांचं तळ्यात गेलं. 4 महिने पाणी येत नाही, ऊस जळून चालल्यात. मित्रांनो, येतंय ते chemical ही शेतकऱ्याची कैफियत आहे. आत्मपुडकीनं सांगणारी माणसं जमिनी आहेत. देऊन सुद्धा आम्हाला पाणी नाही त्याचं. बघा, ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना सुद्धा पाणी नाही, आणि या तालुक्यामध्ये पाणी मिळते असं म्हणतं तरी कोण? हा प्रश्न खऱ्या अर्थानं शोध मोहिमेचा भाग आहे. ज्यांना कुणाला राजकारण करायचं असेल त्यांनी राजकारण करावं, पण समाजकारणाचा हिस्सा म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या वेठीस धरू नये. हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे, त्यांना वेठी धरू नये, अशीच एक माफक अपेक्षा आपण आवाज लोकशाहीच्या वतीने करू. मी विजय चव्हाण. तुम्ही संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. मित्रांनो, शेतकरी हा आत्मा आहे. जय जवान जय किसान हा देशाचा नारा आहे. तो जगला पाहिजे. तो जगला तर तुम्ही जगाल. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण तो सबस्क्राईब करा, आणि नव्या नव्या बातम्यांसाठी तुम्ही अवश्य पहा. धन्यवाद.